तर आज सगळ्यांना ऊसाची कुट्टी करून टाकली होती, तर बऱ्यापैकी खाल्ली चिमण्यानी. चिमण्यापेक्षा बाकीचे जनावर चांगलंच खातात. तर इकडे चांगली खाल्ली, सर्जनी पण खाल्ली आणि सगळ्यांनी थोडीशी तर राखली, पण बऱ्यापैकी चांगली खाल्ली. थोडी तर राखतातच नेहमी, थोड्या टायमाला परत उठून खाते. पण बऱ्याच दिवसातून ऊस भेटला ना, त्याच्यामुळे चांगला खातात. तरी महिना दीड महिना झाला ऊस संपलेला, मग आता हे ऊस चांगला खाल्ला यांनी. इकडं मस्त खातेत, आणखीन उठून खातेत, खाऊन बसलेत परत उठून खातेत, आराम चालू आहे. आता मी बैलांना घेऊन जातो आवतावर. एवढ्या झाला आता एक 10-15 दिवसच काम आहे बैलांना. झुपले आवथानायचं, आपले हौदावले शेत आहे ना, तर तिथं आवथानायचे. आवथानायचं आडवं, त्याच्यामुळे मी खालच्या साईडने आवथानणार आहे. खालच्या साईडने आडवं आवथाने तिकडे यायचे, पण जास्त जाताना उभा राहून उभाट्या आवत घेऊन जातो. इकडं चालू आहे आपलं आवथानायचं, वसांग काढायचं चालू आहे. इतकं आवथानलं आहे इथपर्यंत, आता बांधापासून इतकं. सर जे भेकड आहे ना, जरा बाहेर ओढतोय. नवीन माणूस म्हणलं की जरा भिवून चालतो. तसं ते पुढं घेऊन येईन ते मग सवा. आवथाणून झाले अर्ध झालं. थोडं ऊन पडलं होतं म्हणून सोडून दिलं. बैलांना थोडं खाऊन देतो इथं बांधायला गवत. मग थोड्या वेळाने पाणी पाजायची, बांधायची त्यांच्या जागेवर. मग दुपार करायची, परत दुपारून झोपायचं. दुपार झालेली, तर ह्या गायला खाली टाकायचा टाईम झाला आहे. मी बैलांना घेऊन चाललो आवतावर, आणि जे गावरान गाय आहेत ना, त्यांना पप्पांनी नेले चरायला. आवथानाला चालू केलं आहे. ते मोसंबीचे हिरवे झाड आहेत ना, तर तिथून अलीकडं आवथानलं आहे. आवतावर ठेवला आहे दगड असा, जे वेटण्याचा दावा बांधतो ना आपण, तर त्या दाव्यातच अडकून ठेवला दगड. 20-25 किलोचा दगड असेल तो. मी उभा राहण्यापेक्षा दगड ठेवला आहे, कारण मी उभा राहिलो तर जास्तच बुडायला लागलं, त्याच्यामुळे दगड ठेवला आहे. आणि आता थांबतोय. हे असं मोठा दगड ठेवला आहे, हात लावायची पण गरज नाही त्याला. चिमण्या चेल, व्यवस्थित राहतोय दगड. बैल चालतात. माझ्यापेक्षा दगडाचं वजन कमी आहे ना, जरा खुश आहेत बैल. सरजे चल, चिमणे चल. तरी असं चला, तरी मी आता रोमण्याला हात लावून ठेवतो आणि हा पुढचा आवथानतो. आता इथे थोडा बैलांना विसावा देतो. आलो हे चौथऱ्याचा ढिगार आहे ना, तर इथपर्यंत आले आहोत घेत. बस इथून हौदा इतकं राहिले आणि 8 तास राहिलेत. एवढं होईल आज. थोडं विसावा देतो त्यांना 10-15 मिनटं. दगड तर आहेच तेवढा. आता 20 किलोचा दगड, 20-25 किलो दगड इकडं साईडला ठेवतो. मी दरवेळेस वसन काढायला उचलताना हा दगड उचलला आहे.
आता ह्याला खाली ठेवतो आणि एवढं रान मी उभा राहतो आणि परत 8 तास घेतले की झालं. थोडंसंच राहिले, हौदापाशी आलो आता, थोडंसं राहिले, एवढं रान मी उभा राहतो. पलीकडच्या साईडचे 8 तास घेतले, सागवानाचे झाड आहेत ना, तर तिथले 8 तास घेतलेत. आता हे आवड्याच्या बाजूचे 8 तास घेतो आहे, इथले पण घ्यायचे झालेत, लास्टच 8 तास आहे, त्याच्यात मी चाललो 8 तास घेऊन. मोबाईलची स्क्रीन फुटली, फोन खिशात ठेवला होता आणि हे रुमण्याचं शेवट आहे ना, हा खिशावर लागला तर स्क्रीनला तडा बसला थोडासा, टचकाली स्क्रीन. हे रुमण्याचा शेवटच लागला, माझं बोट आहे ना, तर इथे लागला माझा. असा पॅन्ट होती, पॅन्टमध्ये फोन होता, तर ते असं लागलं तर मध्ये स्क्रीनच फुटली थोडीशी. आता आपण समोर तिकडं बघतोय ना, तर तिथं कसे ढग खाली आल्यासारखे वाटत आहेत ना, तर तिथं पाऊस चालू आहे. से काळे भुर्र खाली आल्यासारखं दिसतंय ना, काळं थोडंसं खाली ढग उतरल्यासारखं, तर तिथं पाऊस चालू आहे असा अंदाज लागता मोठ्या माणसं म्हणलेले. आणि ॲक्च्युअलमध्ये विचार नाही केले ना, तर तिकडच्या गावाला पाऊस असतोच. जनावर आले चरून, बघा चालेत, बांधायचे झालेत सगळे, फक्त किल्ल्याने वृंदा पाण्यावर नेले होते आणि ही स्टाईलने एक पाण्यावर नेली होती, बाकीचे पाणी पिऊन आलेत. राणी हौदावर गेली होती. चल चल राणी. चल इकडे. हे सगळे बांधले देवशेनी शुभश्री, राणी राहिली. या दोघींना आणले पाण्यावर, ह्या पण पाणी, सगळ्याच पाणी प्यायचे राहिले तर त्या पिऊन आले. मला वाटलं ह्या दोघी पण पिल्यात काही की जागेवर उभ्या राहिले होत्या म्हणून, पण ह्या पिल्या नाहीत, तर ह्यांना आणले पाण्यावर. ह्यांना ताण नाही, एवढं स्लो चालतायत ना, तर ह्यांना ताणा नाहीत. पण तरी बघू पाजून, हे पिऊन आलेत ना पाणी, ताण नाही दोघींना पण. अरे चल ना पुढे, खूप बेजार करीतात. ह्याला ताना नसल्या ना लय परेशान करतात, दम्मा दम्मा आणि चालत आहेत. चला ह्यांना नेतो आता घरी, चले. आभाळ आलेलं आहे बरं का, पण 2 दिवस झालं पाऊस नाही. आभाळ आले, थोडासा टिपका टिपका येतोय, पाऊस यायलाच पाहिजे आज. तिकडं बी लावले ना कोबीचं 2 भाज्यांचं, तर मग ते बी लावले, थोडं उगवायला लागले, त्याच्यामुळे त्याला पप्पा फवाऱ्याने पाणी देतात पंपाने. थोडंसं पाणी, कवळं रोप आहे ना, तर त्याला गारवा लागतोच पाणी. आणि वरच्या साईडला लावलं आहे ना, वरती, तेव्हा माती कोरडी पडते वरची लगेच, म्हणून पप्पा देतात पाणी तिकडं. चला, धारा वगैरे झाल्यात. हारणे अर्धा तास झालं त्याच्या आईपाशीच आहे, लय वेळ झालं इथं आहे. आणि इथं त्याला खायला काय नाही. इकडं कॅरेट आहे ना, पण तो खात नाही कॅरेटमध्ये. आणि पाऊस पण टिपका टिपका आला आहे. मी हारण्याला आणि त्याच्या आईला गोठ्यात बांधून घेतो, दोघांना पण. आधी हारण्याला बांधतो, मग त्याच्या आईला बांधतो. कसं पळतंय गोठ्यात. चल हारण्या इकडे, जाग येऊ, चल चल जाग येऊ, चल इकडे. आता संध्याकाळी थोडा टिपका टिपका पाऊस चालू आहे. बस एवढा आला तरी छोट्या पिकांना बस होतो, पण मोठं पण यायला पाहिजे जमिनीत पाणी वगैरे साठायला. पण एवढा आणखीन 1 तासभर जरी राहिला ना एवढा, तरी पेरलेल्या पिकांसाठी बस होतं एवढा. कारण की ऑलरेडी ओल पण आहे ना जमिनीत,